नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. करो फायदे की बात. मित्रांनो, आज आपण जर निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन मध्ये करणार आहोत उद्यासाठी. आणि आजचा कसा मार्केट होता त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. उद्या कसा मार्केट सुरू होऊ शकतो त्यावर आपण प्लॅन करणार आहोत. ही जी स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही बाय आणि सेल या दोन्ही साईडला तुम्ही वापरू शकता. तुम्ही ऑप्शन मध्ये, फ्युचर मध्ये, कशातही वापरू शकता. त्यासाठी त्यासाठीच आपण अनालिस करत आहोत. तर पहिलं निफ्टीचं आपण प्रेडिक्शन करूया. निफ्टीचा जो सपोर्ट आहे, आपण जे सपोर्ट लेवल काढतोय मित्रांनो, ही ओपन इंटरेस्टच्या बेसिसवर काढतोय. अ, त्याच्यानुसार रेजिस्टन्स आणि सपोर्ट. आपला मेन जो बेस आहे हा ऑप्शन चेन आहे. ऑप्शन चेनला धरूनच आपण काम करणार आहोत आणि त्यानुसार आपण काढतो. तर ऑप्शन चेन नुसार जर सपोर्ट आहे विकली टाइम फ्रेमला 21,700, 21,600 आणि 21,500, जो मोठा सपोर्ट आहे. दुसरं आहे मंथली ओ आय नुसार जर आपण प्लॅन केला तर 21,700 आहे आणि 21,500 मोठा सपोर्ट आहे. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय आहे फॅक्टर, तर 21,500 मोठा सपोर्ट आहे. ठीक आहे. आता मार्केट 21,700च्या आसपास आहे. अं, दुसरं, रेजिस्टन्स जर आपण बघितलं, म्हणजे वर जाते वेळी आपल्या रेजिस्टन्स कुठे कुठे येतील, तर 21,800 खूप मोठा रेजिस्टन्स आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मात्र 22,000चा आहे. 19,000चा आहे, पण 21,900चा आहे. पण ते 21,900 जर 21,800 जर ट्रॅप झाले कॉल रायटर, तर 21,900 इझिली तो पार केला जाईल आणि आपण 22,000ला टच करू. ठीक आहे. तर दुसरा जो मंथली बेसिसवर जर बघाल तर मंथलीवर पण सेमच रेजिस्टन्स आहे, 21,800 आणि 22,000. म्हणून मी मित्रांना सांगतोय की जर 22,000ला कॉल रायटर जर ट्रॅप झाले तर मोठे मुवमेंट भेटेल. तर मी तुम्हाला याच्यावर दाखवू इच्छितो चार्टवर सुद्धा, की चार्टवर कसा दिसतोय. जसं आपण ओपन इंटरेस्ट पहिला आपण बघूया. ओपन इंटरेस्ट निफ्टीचा आपण करूया आणि मग आपण चार्टवर जाऊया मित्रांनो. ओपन इंटरेस्ट जे मी तुम्हाला बोलतोय, जर विकलीवर तुम्ही जर नीट बघाल मित्रांनो, तर विकलीवर हे बघा, आता मार्केट आहे 750च्या आसपास आहे. जर खाली आपण सपोर्ट जर घेतला आपण, तर हा 600ला आहे. ठीक आहे. 700ला आहे, हा 600ला आहे आणि हा मित्रांनो 500ला. जर तुम्ही नीट बघाल तर ह्याच्यावर जवळजवळ जवळजवळ 700ला फूटमध्ये 50 लाख, म्हणजे 50,83,000च्या आसपास आहेत. 600ला जर बघाल, 600ला पण 50 लाख आहेत. आणि 21,500ला जो जो 65 लाख ते 66 लाख आहेत. म्हणजे 50-50 जर हे जर ट्रॅप जर झाले तर इझिली इझिली इथे सपोर्ट मिळेल. दुसरा इथे ओ आहे, जो चान्सेस आहे की आजच्या चार्टनुसार की 21,800 दाखवते उद्यासाठी. जर 21,800ला जर तुम्ही कॉल रायटर बघाल तर जवळजवळ 60 लाख रुपये आहे, 60 लाख आहेत. आणि अ, एक 21,900ला 54 लाख आहेत. जर हे 60 लाख ट्रॅप जर झाले तर हे 54 लाखांना च्या वरती आसपास इझिली मार्केट झाले. आणि हे दोन्ही ट्रॅप झाले 22,000, म्हणजे जवळजवळ 250 पॉईंटची रेंज तर मिळू शकेल का, ते उद्या आपण बघूया. मंथली बेसिसवर जर आपण प्लॅन केला, मंथली बेसिसवर जर आपण प्लॅन केला, मंथली बेसिसवर एकदम सिंपल दिसते बघा. वरती 22,000 आहे आणि खाली 21,500 आहे. या रेंज मध्येच आहे. म्हणजे मार्केटमध्ये लोक इथेच कॉल आणि पुट विकून बसलेले आहेत. आणि हे कॉल रायटरला माहिती आहे बरोबर की कुठे लोक आहेत, आणि ते तुमचं स्टॉप लॉस करायला किंवा तुम्हाला घाबरवण्यासाठी तिथपर्यंत मार्केटला आणणारच आणणार. ठीक आहे. राहिली गोष्ट बँक निफ्टीची. तर बँक निफ्टीमध्ये आपण येऊयाच, पण पहिलं आपण चार्ट बघू. आज मार्केट कुठे ओपन झालं मित्रांनो, तर एकदम सिंपल. ही जी कॅन्डल आहे सकाळची, त्या कॅन्डलला ओपन झालं आणि जवळजवळ त्यांनी 600ची रेंज तोडली. ठीक आहे. 600ची रेंज तोडली आणि दुसरीच कॅन्डल जी होती 550 पर्यंत गेली. म्हणजे काय झालं, हे 600ला ज्यांनी ज्यांनी स्टॉप लॉस लावलेले ते सगळे जण चे स्टॉप लॉस
हटले आणि ते सगळे बाईंगला झाले मित्रांनो. आणि ते बाईंगला झाल्यामुळे काय झालं, 600ला जसं कालच्या आपल्या सेशनमध्ये सांगितलं की 21,700 मोठा सपोर्ट आहे. आणि त्या सपोर्टलाच काय झालंय, बाईंग सुरू झाली, कारण स्टॉप लॉस सगळ्यांची इथे होते, ती बाईंग झाली. आणि बाईंग झाल्यानंतर मार्केटनी डायरेक्ट नॉनस्टॉप जवळजवळ 200 पॉईंटची रॅली दिली. म्हणजे किती ट्रॅप झाले विचार करा, किती स्टॉप लॉस हिट झाले, आणि मार्केट हलका झाला. आणि जसे तिथे 750च्या आसपास गेला, जो त्यांचा हे 750च्या आसपास गेल्यानंतर परत प्रॉफिट बुकिंग यायला सुरू झाले. आणि परत प्रॉफिट बुकिंग ती झाली, ती जवळजवळ परत पुन्हा 600च्या आसपास आली. त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटला मूव मिळालं. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आज मार्केट होता मित्रांनो, आणि खूप सुपर मार्केट होता. बायर लोकांनी पण पैसे बनवले, सेलर लोकांनी पण पैसे बनवले. आपण कधी पैसे बनवूया आणि कसे बनवणार आहोत त्याच्यावरती आपण प्लॅन करा. तुम्ही पैसे बनवलेत का? मी पैसे बनवले, भरपूर पैसे बनवले. आणि आपण उद्यासाठी आपण प्लॅन करू. आता उद्या जर तुम्ही नीट बघाल, तर आपली जी स्ट्रॅटेजी आहे 3 दिवसाची, आपण काय करतो, 3 दिवसाची हाय आणि लो मार्क करतो, मागच्या 3 दिवसाच्या हाय आणि लो मार्क करतो. आणि त्यानुसार आहे ना आपण त्याला लाईन मारतो, की जेणेकरून हा आपला सपोर्ट असेल, हा आपला रेजिस्टन्स असेल. जर तुम्ही नीट प्लॅन कराल की त्या इथे आल्यानंतरच मार्केट फिरतोय बघा, मागच्या 3 दिवसात. तर आत्ता काय आहे, मार्केट 21,800च्या आसपास आपल्याला, म्हणजे 21,800 जो आहे, जो मेन हडल आहे. पण 21,400 म्हणजे 21,840 ते 50 पर्यंत गेलेलं आहे. पण मेन सपोर्ट काय आहे त्याला, रेजिस्टन्स काय, ते 21,800. जर 21,800च्या वरती उद्या जर का गॅपअप जर झाला, उद्या समजा जर का इथे गॅपअप जर झाला मित्रांनो, जर या रेंजला जर झाला, तर आपण काय करू शकतो, आपण वाट बघू शकतो की इथे प्राइस ऍक्शन म्हणजे प्राइस ऍक्शन काय बनते. आणि प्राइस ऍक्शनला आपल्याला एंट्री मारायची, की टुवर्ड्स 9,900 पहिला टार्गेट असेल, 21,900. आणि 22,000 दुसऱ्या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. दुसरा सीन आहे, की समजा जर का मार्केट गॅप डाऊन जर ओपन जर झाला, तर आपण 600 साठी आपण इथे सपोर्ट बघणार आहे. आणि मग त्यानंतर प्राइस ऍक्शनची वाट बघणार आहे. जर प्राइस ऍक्शन नुसार जर आपल्याला एंट्री मिळाली, प्राइस ऍक्शननी प्राइस ऍक्शननी एंट्री मिळेल, किंवा ही कॅन्डल स्टिकनी जर अशी काय हॅमर बनली, तर एंट्री मिळेल. जशी ही हॅमर मिळाली, अशी जर काय हॅमर बनली, सपोर्टला हॅमर बनली, प्राइस ऍक्शन बनलं, तर आपण त्याच्यात मित्रांनो एंट्री घेणार आहोत बायसाठी. ठीक आहे. दुसरं आहे, की जर मार्केट तिथेच ओपन झालं, तर काय करायचं. जर मार्केट इथेच ह्याच्या आसपासच जर ओपन झालं, तर आपण काही नाही करणार आहोत मित्रांनो, आपण वाट बघणार आहोत. मार्केट आयदर 21,800 जातोय, की 21,700च्या आसपास येतोय. त्यानंतरच काय प्राइस ऍक्शन होते त्यानुसार आपण करू. किंवा कालचा लो जो आहे, म्हणजे आजचा एक बॉटम जो, प्रिव्हियस बॉटम जो ज्याला आपण म्हणतो, त्या बॉटमच्या आसपास जर आला 21,750च्या आसपास, आणि जर प्राइस ऍक्शन काय बनली, तर आपण एकदा प्लॅन करू शकतो. कारण मागे भरपूर वेळा जर तुम्ही बघाल, तर त्याच रेंजला, हे बघा, त्या रेंजलाच आहे 600 आणि 750च्या रेंजला भरपूर वेळा मार्केट तिकडेच आहे. तर आपण त्या पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो उद्यासाठी. ठीक आहे. हे होतं निफ्टीचं प्रेडिक्शन मित्रांनो. आणि आता आपण बँक निफ्टीकडे वळूया. बँक निफ्टी बघा, सकाळची कॅन्डल त्यांनी रेड दिली, दोघांनी पण रेड दिली, गॅपअप ओपन झाला. आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर 45,000च्या वरती ओपन झाल्यानंतर तेथे काय झालं मित्रांनो, काल जसं सांगितलं होतं की 45,000ला मोठा रेजिस्टन्स आहे तिथे. आणि भरपूर लोकांचे स्टॉप लॉस पण होते, ते स्टॉप लॉस हिट झाले. हिट झाल्याबरोबर तो खाली घेऊन आला आणि हलकं झालं. आणि हलकं झाल्यानंतर तो वरती जायला सुरुवात झाली, आणि एकदम सुपर अशी मूव मिळाली. आज बँकिंगमध्ये येस बँकने खूप चांगली मूव दिली, जबरदस्त मूव दिली. येस बँक, HDFC बँकेने पण त्याला सपोर्ट केला, आणि त्याच्यामुळे मार्केट थोडं वर गेला. त्यानंतर इथे आहे ना मित्रांनो, 11 वाजता जर तुम्ही बघाल, तर जवळजवळ 10 वाजल्यापासून
ते 11 वाजेपर्यंत जवळजवळ 1 तास मार्केट तिथेच राहिलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, 45,500 ला आहे बघा. 45,500 जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, 45,000 त्यानंतर 45,500 आणि मग 46,000 असे तीन रेजिस्टन्स आहेत. आणि इथे त्याला रेजिस्टन्स मिळाला. ही साईन दिलेली आहे, कॅन्डलस्टिकची साईन दिलेली आहे. मोठ्या मोठ्या विक बनतात, लक्षात घ्या. जेव्हा पण पॅटर्न चेंज होतो 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, तेव्हा मोठमोठ्या वीक बनायला सुरू होतात आणि मोठ्या वीक झाल्या तेव्हाच मला समजून गेलं की इथून शॉर्ट होण्याचे चान्सेस आहेत. 500 पॉईंट जवळजवळ खाली होईल. आणि त्या पद्धतीने माझा इथे ट्रेड झाला मित्रांनो. आणि तो मी 45,100ला म्हणजे जवळजवळ 400 पॉईंटनी मी निघालो इथून बाहेर. त्याच्या मागचं लॉजिक हे होतं की 45,000ला माझा टार्गेट होता आणि त्या टार्गेटला मला इझिली मिळालं. आणि त्यानंतर बघा इथे सगळ्यांनी परत हलके झाले. इथे परत कॅन्डलस्टिकचा पॅटर्न झाला. 45,000 जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, 45,000 सपोर्टचा पण काम करणार आहे. जर वरून येतो तेव्हा सपोर्ट करेल, खालून जेव्हा वर जातो तेव्हा रेजिस्टन्स करतो. आणि इथे कॅन्डल पण बनली. कॅन्डल कुठली बनली मित्रांनो, तो बुलिश हरामी कॅन्डल बनली. आणि बुलिश हरामी कॅन्डल बनल्यानंतर एकदम सुपर सुपर झाला तो 45,600 आणि परत 45,500 पर्यंत आला. तर आजचं सीन सगळं तसंच होतं. आज मित्रांनो बँक निफ्टी निफ्टी दोघांनी पण बायर लोकांचे पैसे बनवले, सेलर लोकांचे पैसे बनवले. आणि एक चांगला मुवमेंट मिळाला आणि एक चांगला आणि मस्त दिवस होता आज मित्रांनो. तर आज पुन्हा तेच मी तुम्हाला सांगेन की 45,000, आता याच्या खाली सपोर्ट काय आहे, तो 45,000चा पहिला सपोर्ट आहे मित्रांनो. दुसरा सपोर्ट काय आहे, तो 45,500 ह्याचा छोटासा रेजिस्टन्स असेल. आणि त्यानंतर मित्रांनो 46,000ला मोठा मोठा रेजिस्टन्स आहे. जर का उद्या मार्केट जर का मार्केट उद्या इथेच ओपन जर झाला, ह्याच्या आसपासच जर ओपन झाला, तर मी वाट बघणार 45,500च्या वर जातोय काय. आणि जर 45,500च्या वर गेल्यानंतर जर प्राइस ऍक्शन बनली, तर मित्रांनो मी बाय करणार 46,000साठी बाय करणार. जर इथेच ओपन झाला तर मी बाय करणार आहे. दुसरं, जर का इथून मार्केट आजच्या हाईटला आजच्या हायच्या आसपास जर गॅपअप जर झाला, म्हणजे 200-300 पॉईंट जर गॅपअप झाला, तर मी वेट करणार ह्यासाठी, कारण आज मित्रांनो उद्या जी आहे ती एक्सपायरी असणार आहे. बुधवारी निफ्टीची एक्सपायरी असणार आहे. त्यामुळे मी कॉन्शियस होऊन काम करणार. आणि जर 46,000च्या आसपास जर आला, म्हणजे वरती 250 पॉईंटला आला आणि इथे जर मला प्राइस ऍक्शन मिळाली, तर मी सॉरी, जर का गॅपअप ओपन जर झाला, तर मी 46,000ची वाट बघणार की 46,000 वर टच करतोय का. आणि टच केल्यानंतर समजा जर मला प्राइस ऍक्शन मिळाली, अशी वाली एम पॅटर्न जर बनला, मला दिसला, तर मी शॉर्ट करणार मित्रांनो. आणि माझा पहिला टार्गेट असेल 45,500, दुसरा असेल माझा 45,000. अशा दोन टार्गेटसाठी म्हणजे 1,000 पॉईंटसाठी मी प्लॅन करून जाणार आहे. पण प्राइस ऍक्शन झाल्यावरतीच मी हे करणार आहे. आणि समजा जर का उद्या गॅप उद्या जर गॅप डाऊन जर झाला, आणि गॅप डाऊन जर झाला आणि 45,500च्या आसपास जर आली, तर मी प्राइस ऍक्शन नुसार वर जाण्यासाठी प्लॅन करणार. पण प्राइस ऍक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही त्याच्यात एंट्री घेणार नाही. प्राइस ऍक्शनची वाट बघणार, सपोर्टला बाय करणार, रजिस्ट्रेशनला विकणार. आणि मग माझा पहिला टार्गेट असेल 45,500. आणि दुसरा असेल जो आजचा हाय आहे, 45,750. जो आजचा हाय आहे, हा माझा सेकंड असेल. आणि थर्ड माझा 46,000 असेल. या पद्धतीने मी काम करणार आहे मित्रांनो. तर हे सगळं माझ्या स्टडीनुसार मी काम करतोय. आणि माझी स्टडी आहे ही पूर्णपणे मित्रांनो ओपन इंटरेस्टच्या बेसिसवर आहे. ऑप्शन चेनच्या बेसिसवर मी काम करतो संपूर्णपणे. ऑप्शन चेन आणि प्राइस एक्सचेंजच्या बेसिसवर काम करतो. जर तुम्ही विकली टाइम फ्रेमवर जर बघाल, तर मेक अँड ब्रेक लेवल आहे, दोन्ही पण आसपासच आहेत. जर का इथून थोडासा सस्टेन केला आणि गॅपअप जर मिळाला, 45,600च्या आसपास जर गेला, तर हे जवळजवळ मित्रांनो 27 लाख कॉल रायटर आपल्याला भेटतील. आणि ते 27 लाख कॉल रायटर आपल्याला जवळजवळ नाही म्हणाला तर 46,000 पर्यंत नेण्याचा प्लॅन तेच करतील. आणि जर का खाली गेला,
तर खाली गेला तर मित्रांनो ऑब्व्हियसली 45,000ला मोठा सपोर्ट आहे. उद्या विकली एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये चांगली व्हॉलॅटिलिटी मिळेल. वरती पण मिळतील, खाली पण तुम्हाला मिळेल. तुम्ही नीट प्लॅन करून काम करा. मंथलीवर जर मी तुम्हाला सांगेन तर मंथलीवर एकदम क्लिअर कट दिसते. 45,000 सपोर्ट आहे आणि वरती 46,000 सपोर्ट आहे आणि ह्याच्या मध्ये बरोबर मार्केट आहे. मग जेव्हा जेव्हा कधी पण इथे खाली येईल तेव्हा तुम्ही बायसाठी वरती जाण्यासाठी काम करा. जेव्हा इथे येईल तेव्हा प्रॉफिट बुकिंगसाठी काम करा, सेल करण्यासाठी काम करा. अशा पद्धतीने तुम्ही काम करा मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताना एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्टॉप लॉस लावत नाही तोपर्यंत एंट्री मारू नका. पहिला पहिला गोल्डन रूल जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही पहिला स्टॉप लॉस लावून काम करा. दुसरं गोल्डन नियम काय, सपोर्टलाच बाय करणार मी, रेजिस्टन्सला प्रॉफिट बुक करीन मी किंवा रेजिस्टन्सला मी सेल करीन. सिम्पल. तिसरं मी गोल्डन रूल आहे, प्राइस एक्शनची वाट बघणार, कॅन्डल स्टिकची वाट बघणार आणि कॅन्डल स्टिक बनत नाही, प्राइस ऍक्शन बनत नाही तोपर्यंत सपोर्टला सुद्धा मी बाय करणार नाही मित्रांनो. ठीक आहे, थोडी एंट्री वरती मिळाली तरी चालेल, पण ती जेव्हा कन्फर्म होईल तेव्हाच आपण एंट्री मारायची मित्रांनो. जर 100 पॉईंटचा तुम्हाला प्रॉफिट मिळत असेल तर तुम्ही त्याच्यातले 60 पॉईंट घेतलात तरी चालेल. पहिले 30 पॉईंट कन्फर्म करण्यासाठी वरचे 30 पॉईंट टार्गेट पर्यंत नाही पोहोचला किंवा टार्गेटच्या आसपास जाऊन जर परत रिव्हर्स करत असेल तरी तुम्ही निघालात तरी चालेल मित्रांनो. पण तो क्रीम पार्ट आहे, तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर उद्या एक्सपायरी आहे मित्रांनो, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर सांभाळून ट्रेड करा, एन्जॉय करा. हॅपी ट्रेडिंग. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना कडे पाठवून द्या. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.